East India Company has been established in the year 1600. Then it came into India in 1630. 1630 साली तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. नंतर मग 1757 साली प्लासीची लढाई जिंकल्यानंतर त्यांचं भारतावर पूर्णपणे एक छत्री अंमल बसलेला आहे आणि मग भारतामध्ये प्रशासन त्यांनी सुरू केलेलं आहे. मीनवाईल इथे आपण बघितलं की ईस्ट इंडिया कंपनीचं आणि भारतीय लोकांचं भांडण व्हायला लागलं. 1833 मध्ये चार्टर ऍक्ट झाला. 1853 मध्ये चार्टर ऍक्ट केला. याच्याद्वारे जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम त्या ठिकाणी सुरू झाली. 1857 ला वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा रिबेल सैनिकांचा उठाव झाला. त्यामुळे 1858 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट तयार केला. संपूर्ण भारताचं जे काही प्रशासन आहे हे ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडून आता कारभार काढून घेतला. आता कंपनी सरकार गेलं आणि तिथं राणीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही बघितलं मुंबईला गेटवे ऑफ इंडिया उभारला ज्यावेळी ब्रिटिश राणी भारतामध्ये आली तेव्हा. हंटर कमिशन स्थापन केलं. हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी साक्ष दिलेली आहे. त्यानंतर व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं. व्हॉइसरॉय इज कन्सिडर्ड ॲज द चीफ ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ इंडिया, दॅट इज द ब्रिटिश इंडिया. 1861 साली इंडियन काउन्सिल ऍक्ट त्या ठिकाणी तयार करण्यात आला. त्याच्यामध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली. या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये व्हॉइसरॉयला अधिकार देण्यात आले दॅट ही कॅन नॉमिनेट इंडियन्स. Therefore, accordingly, the Viceroy has appointed these three members, that is the Raja of Banaras, Maharaja of Patiala, and the Sir Dinkar Rao has been appointed as the members over the Central Legislative Council. Okay, now we'll move further. By 1892 मध्ये काय झालं मग आता इंडियन काउन्सिल ऍक्ट तयार करण्यात आला आणि ह्या कायद्याद्वारे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली. प्रोव्हिन्शियल म्हणजे जे राज्य आहेत त्या राज्यांना देखील कुठेतरी प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. प्रोव्हिन्सेस, त्यांना प्रोव्हिन्सेस म्हटलं जायचं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. PLC म्हणजे ज्याला आपण आता राज्यसभा असं म्हणतो आणि लोकसभा दोन झाले. लोकसभा म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि PLC that is provincial legislative council म्हणजे राज्यसभा where the nominees of the state provinces has been provided. Now the number has been increased of Indians in CLC and PLC. 16 members. आता या ठिकाणी काय केले 16 नाही 11 members. Now the numbers of representative कुठले इंडियाचे इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह इन CLC and PLC has been increased by this Indian Council Act of 1892 and this number is now 11 members. तीनचे किती झाले आता इथे 11 मेंबर त्या ठिकाणी करण्यात आले. ओके, मग त्या ठिकाणी लॉर्ड कर्झन वॉज द व्हॉइसरॉय. लॉर्ड कर्झन आहे व्हॉइसरॉय म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट करण्यात आला. आणि इंडियन्स नाउ द इंडियन्स कॅन डिस्कस ऑन बजेट. म्हणजे बजेटची जी काही सिस्टीम आहे ही ब्रिटिशांनी भारताला दिलेली आहे. आता इथे ब्रिटिशांना प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीय लोकांना प्राप्त झाला. इथे भारतीय लोकांना काय आहे नाउ दे कॅन आस्क क्वेश्चन्स. जसं आज आपण बघतो की खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात की किती खर्च केला, कुठे खर्च केला, नेमका कुठे पैसा गेला. लाईक दॅट इथे 1892च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार इंडियन्स वेअर बीइंग मेड एम्पॉवर्ड टू आस्क क्वेश्चन और टू डिस्कस ऑन बजेट. आणि या ठिकाणी जी महत्वाची भूमिका बजावली ते कोणी तर गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले की जे गांधीजींचे पॉलिटिकल गुरु म्हणून ओळखले जातात. गांधीजी या गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानायचे, यांना ते गुरु समजायचे. ओके, हे गोपाळ कृष्ण गोखले ही वॉज हायली an economist and philosopher also. तो गोपाळ कृष्ण गोखले
यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर 1909 साली पुन्हा दुसरा ऍक्ट आला, इंडियन काउन्सिल्स ऍक्ट इन 1909. अगेन अनदर इंडियन काउन्सिल्स ऍक्ट has been passed by the British Parliament, and this Indian Councils Act has abolished the Bengal partition. त्या लॉर्ड कर्झनने काय केलं होतं, बंगालचं पार्टिशन करायचं ठरवलं होतं. माहिती तुम्हाला लॉर्ड कर्झनने काय केलं, तिथे 1905 मध्ये बेंगालचं पार्टिशन करावं म्हणून सुचवलं होतं. आणि मग यावेळी गोपाळकृष्ण गोखले असतील, टिळक असेल, खास करून लोकमान्य टिळक किंवा ज्याला आपण लाल बाल पाल असं म्हणतो, ऐकलंय की नाही? तर ह्या लाल बाल पाल यांनी काय केलं, मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं आणि हे बेंगालचं पार्टिशन काय करायला लावलं, रद्द करायला लावलं. By this 1909 Indian Councils Act, this Bengal partition has been dismissed by the British Parliament. आणि जी CLC मधली संख्या आहे, म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधली संख्या आहे, ही 60 करण्यात आली. Now the number of Indian representatives in CLC, that is the Central Legislative Council, has been increased up to 60. किती करण्यात आली त्या ठिकाणी? 60 इतकी करण्यात आली. म्हणजे हळूहळू भारतीय लोकांचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी वाढवण्यात आलं. भारत आता स्वातंत्र्याकडे किंवा भारत स्वतःच्या कॉन्स्टिट्यूशन कडे आता चाललेला आपल्याला पाहायला दिसून येतो, जेणेकरून भारतीय लोकांना राज्य नेमकं कसं चालवायचं, कारण जिथून जिथून ब्रिटिश गेले तिथले राज्य एकदम कोलमडले, कारण तिथल्या लोकांना सवयच नव्हती देश चालवण्याची. जसं आपण घर चालवताना आपल्याला किती कष्ट करावं लागतात माहिती, तसं देश चालवायचा म्हणजे नेमकं काय करावं लागतं याचा अनुभव भारतीय लोकांना त्या ठिकाणी येत गेला. ओके, देन सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. सेंट्रल एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे खरोखर सगळे निर्णय अंमलात आणतात, म्हणजे थोडक्यात त्याला कॅबिनेट कमिटी आपण म्हणू शकतो. सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये भारतीय लोकांना आता काय देण्यात आलं, रिप्रेझेंटेशन देण्यात आलं, प्रतिनिधित्व देण्यात आलं. फर्स्ट इंडियन टू बी नॉमिनेटेड वॉज सत्येंद्र प्रसाद सिन्हा. पहिले ह्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे आता ब्रिटिशांच्या व्हाईसरॉयच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा मान भारतीयांना मिळाला. आणि ही वॉज द सत्येंद्र प्रसाद सिन्हा. He was appointed as a member over the Central Executive Council, that is CEC. इथे आपण बघितलं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल CLC, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल PLC, आणि इथे आलेली आहे आता CEC, that is सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. ओके, नाव इथे मग मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा आलेला आहे आणि त्याचा परिणाम हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. इन 1919 another government of India act has been enacted by the British Parliament. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. आता या ठिकाणी भारतीय लोकांकरता किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगाने इथे मोठं एक पाऊल ब्रिटिशांनी उचललेलं आहे 1919 मध्ये. आता इथे 1919च्या आधी काय झालेलं आहे तर लक्षात घ्या, इथे वर्ल्ड वॉर फर्स्ट झालेला आहे आणि ह्या वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये भारतीय लोकांनी जवळपास 6 लाख असा आकडा आहे. आता ऑथोराइज ते 2 लाख सांगतात. तर म्हणजे लाखो भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने पहिल्या महायुद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि ज्या प्रकारे मराठे लढले, ज्या प्रकारे भारतीय लोक त्या ठिकाणी लढले, ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे काही साधे सुधे नाही, हे खरोखरच खूप मोठे योद्धे आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी युद्ध लढलं, सगळी ऑड सिच्युएशन असताना, विपरीत परिस्थिती असताना, आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर फ्रान्समध्ये
रशियामध्ये, इंग्लंडमध्ये जे वॉर मेमोरियल आहे त्या वॉर मेमोरियल मध्ये भारतीयांचे नाव देखील आहे. आणि म्हणून जेव्हा किंवा भारतीय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती त्या देशांना व्हिजिट देतात तेव्हा त्या वॉर मेमोरियलला नक्की ते व्हिजिट करतात. आणि दिल्लीमध्ये जे इंडिया गेट तयार करण्यात आलेलं आहे त्या इंडिया गेटवर त्या सगळ्या सैनिकांची नावं कोरलेली आहे. त्या सगळ्या सैनिकांच्या सन्मानाकरिता इंडिया गेट उभारलेलं आहे. आपण फक्त तिथे सेल्फी घेतो, मात्र ते इंडिया गेट हे सुप्रीम सॅक्रिफाईसचं प्रतीक आहे. आणि त्यावेळेपासून मागणी होती की नॅशनल वॉर मेमोरियल व्हावं, जे आता मागच्या 2 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी नॅशनल वॉर मेमोरियलचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. ही मागणी कधीची होती? 1920 पासूनची. चला पुढे जाऊया. तर 1919 मध्ये काय झालेलं आहे तर वर्ल्ड वॉर पहिलं हे संपलेलं आहे. आणि मग ब्रिटिशांना लक्षात आलं की जास्त वेळ आता भारतात आपल्याला राहता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, दे हॅव मेड अ पार्शल पॉवर ट्रान्सफर. त्यांनी काय केली, भारताला हळूहळू काही अधिकार सुपूर्द करायला सुरुवात केली. पार्शल पॉवर ट्रान्सफर. कारण इथे आता काय होत होतं तर भारतीयांना रिप्रेझेंटेशन दिलं, मात्र ते मंत्री नव्हते, मेंबर होते. ते इथे ऍक्च्युअली मंत्रीपद भारतीय लोकांना, जे कमी महत्वाची खाती आहेत ती खाती हळूहळू आता भारतीयांना देण्यात आली. भारतीयांना त्या ठिकाणी अनुभव देण्यात आलेला पाहायला मिळतो. ओके, नाव इथे जी व्हाईसरायची सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती, इथे एकच मेंबर होता. आता या सीईसी मध्ये त्यांनी काय केलं, 3 मेंबर घेतले. आता व्हाईसरायच्या मांडीला मांडी लावून 3 मेंबर बसतात, 3 भारतीय बसतात. आधी एकच होते, आता 3 झाले. त्यानंतर भारतीयांना काय करण्यात आला, लिमिटेड नंबर ऑफ इंडियन्स गॉट वोटिंग राईट्स. म्हणजे जे राजाचे प्रतिनिधी असतील किंवा तिथले मंत्री असतील यांना काय केला, ठराविक भारतीयांना वोटिंग राईट्स त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले. वोटिंग राईट्स गिवन टू लिमिटेड नंबर ऑफ इंडियन्स. लिमिटेड नंबर ऑफ इंडियन्सला त्या ठिकाणी वोटिंग राईट प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर जे आधुनिक युद्ध झाले त्या आधुनिक युद्ध लढण्यासाठी पहिलं वर्ल्ड वॉर झालेलं आहे, दुसरं वर्ल्ड वॉर होऊ शकतं. आणि म्हणून तिथं भारतीय सैनिकांना काय देण्यात आले, ट्रेनिंग देण्यात आली. इथे काय झाली, जसं आता आपण आर्मी डे साजरा केला की नाही, इथे भारतीय लोकांना ते नंतर तर ट्रेनिंग पण देण्यात आली. तर हे आलो आपण 1919 पर्यंत. ठीक आहे. नाव विल मूव्ह टुवर्ड्स द मेजर स्टेप इन इंडियन constitutional history, that is the making of Government of India Act of 1935. Is there any question?